जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो. इकडे सध्या तरी ना खूप वादळी वारासह पाऊस येतोय. तर लवकर इकडचा थोडा व्हिडिओ इंट्रो शूट करून आता आपण पुढची वाटचाल करणार. तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी ना मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलाय. आज आपण चाललोय पुन्हा एकदा लालबागमध्ये ते एक शॉपमध्ये. पहिला बघूया आपल्याला गाडी कशी भेटते. परेलवरनं जाऊ किंवा लालबागला जाऊ वरली नाक्यावरनं. जसा जाणार ना तसा व्हिडिओ बनवेल. परेलवरनं गेलं आपण परेल वर्कशॉपच्या पुन्हा एकदाच व्हिडिओ बनवणार आहे. अपडेट बघूया आता काय झालंय काय नाही तिकडे. तर सध्या माझ्यावर ह्याला चल बोललो हा येत नाही आहे, पण ह्याला जायचं आहे कुठेतरी माहिती आहे हिसाब करायला. समजलं ना मित्रांनो. तर आज पुन्हा एकदा मी एकटा चाललेलो आहे. तर आता हे फटाफट महाकाशाला. तर मित्रांनो ही जर व्हिडिओ आवडली ना एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण जाऊ एका गणपती वर्कशॉपमध्ये. परेलचा असेल किंवा लालबागमधला असेल ते तिकडे जाऊन आपण डिसाईड करू मित्रांनो. पण ही व्हिडिओ ना मित्रांनो शेवटपर्यंत बघा. कारण का ह्या व्हिडिओमध्ये पण थोडी मजा येणार आहे. ह्याला तर मी कसा तरी फडफडत नेतो. तर त्याच्याबद्दल काय तुम्ही काळजी करू नका. ह्याला आपण कुठेतरी जाऊन ढकलून देणार. तर सध्या ना आता मी समुद्रामध्ये आपल्या निरवूच्या मित्रांनो जरा माझा आवाज येत नसेल कमी येत असेल कारण का ना मित्रांनो माझी 2-3 दिवस झाले तब्येत जामच खराब आहे. पण आज कसा बसा तुमच्या सर्वांसाठी एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय. आजार आहे हा भरलेला आजार सुद्धा पण बोलू आता घरी बसून पण कंटाळा आहे. जास्त आजारपण वाढतोय म्हणून मी चाललो आता व्हिडिओ बनवायचा. तर मित्रांनो आता आपण बघूया कोणत्या ठिकाणी जातो आपण. चला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सॉरी मित्रांनो खूप आजार आहे. तर मित्रांनो जसं सांगितलं तुम्हाला स्टार्टिंगला कुठे जाऊ आपण ते माहिती नव्हतं आपल्याला. पण आता पुन्हा एकदा ना आपण मित्रांनो गणेश संकुलमध्ये आलेलो आहे करी रोडला भारत माता टॉकीजच्या पाठीमागे. तर आता आपण सध्याच्या शॉपला उभं आहे ना तर श्रेया आर्ट्स शॉपला उभेत आपण. शॉप आता ओपन झालं आहे. हळूहळू थोडा काम बाकी आहे त्यांचा. काम चालू आहे मित्रांनो. इकडे जस्ट मी आलेलो मूर्त्या बघायसाठी. पण श्रेया आर्ट्स ह्या मूर्त्या मी बघितल्या मित्रांनो बाहेर जे डिस्प्लेला लावलेला. त्या मूर्त्या पण खूप सुंदर आहेत मित्रांनो. एकदा तुम्ही व्हिडिओ बघा. मूर्त्या खूप छान आहेत. बरेच दिवसांनी एवढं छान मूर्त्या बघितल्या. लास्ट टाइम म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत असतो ह्या मूर्त्या चांगल्या त्या मूर्त्या चांगल्या आहेत. पण मित्रांनो ह्या मूर्त्या मला पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पा धोती बिती नेसून जे सजवलेले आहेत ना मित्रांनो हे खूप सुंदर आहेत. काही मूर्त्या तर एवढ्या छान आहेत ना मित्रांनो बोलू शकत नाही. पण ही व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत. आणि व्हिडिओ आवडले तर मित्रांनो ना लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा मगाशी तो एक भेटला त्याचं नाव नाही सांगितलं. तर मगाशी होता आपल्याबरोबर संदीप होता. तो थोडासा आपल्या दिमागात गेला व त्याला घरी पाठवला. तर आता आपल्याबरोबर आहे ना आपला अर्जुन भाऊ आला. अर्जुन भाऊ पण लास्ट टाइम आपण जाम व्हिडिओ बनवला अर्जुन भाऊवर. म्हणजे आगमन सोहळे वेगळे गेल्या वर्षी आम्ही बनवलेले आपण. गिरगावचे गणपती बघायला आपण अर्जुन भाऊवर गेलेलो. तुंगरेश्वरला गेलेलो. खूप ठिकाणी आपण जाऊन व्हिडिओ बनवले आहेत अर्जुन भाऊवर. आता अर्जुन भाऊ इकडेच काम करत होता. त्याला एक फोन केला तो लगेच आला. त्याच्याकडे पण टाईम कमी आपल्याकडे पण कमी आहे. तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि नेहमीसारखा ना मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस आणि फोन नंबर मेन्शन केला आहे श्रेया आर्ट्सचा. तर नक्की हा व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत. मित्रांनो ही पहिली मूर्ती बघा. अशा लाकडाच्या सागेवर अशी बसली आहे आणि हातात मोदक आहे आणि एक चिमणी अशी बसली आहे. खूप सुंदर वाटते बापांची मूर्ती. आणि त्याच्याच बाजूला मित्रांनो लालबागच्या राजाच्या अवतारातली मूर्ती आहे. फक्त पाठी प्रबळ नाही आहे. डोळ्यांची आखणी देखील ना फार सुंदर आहे. आणि त्याच्याच बाजूला बघा मस्त असे पारंपरिक पद्धतीने सजवलेली बाप्पांची मूर्ती आहे. पाठी केस वगैरे लावलेले आहेत ओरिजिनल अशी. तर बघा मोराचा पीस आहे मुकुडाला. मित्रांनो जरा ना एकदा डोळ्यांची आखणी बघा खूप सुंदर आहे अशी.
गणपती येणार आहे ना 12 किती तारखेला येणार आहे 14 तेव्हा ये बघायला तेव्हा बघायला ये. उसका विषय रात को ही होता है. मित्रांनो ही मूर्ती बघा अशी पार्वतीच्या मांडीवर बाप्पा आहेत आणि पार्वती देवी आपली कमळावर बसल्या आपल्या बाळाला घेऊन बाप्पाला. फार सुंदर मूर्ती आहे. तुम्हाला व्यवस्थित एकदा दाखवतो मी. ही मूर्ती ना मित्रांनो प्रभू श्रीरामांच्या अवतारातली आहे. पाठी धनुष्यबाण ठेवलेले आहे. मित्रांनो आपण आता आतमधल्या थोड्या मूर्त्या बघितल्या. आता मग बाहेर जे डिस्प्लेला मूर्त्या लावल्यात ना त्या तुम्हाला दाखवतात. त्या फार सुंदर मूर्त्या आहेत. बहुतेक त्याच्यात आहे ना गेल्या वर्षीचा काळाचौकीचा महागणपती ही बाळमूर्तीसुद्धा आहे. ती जस्ट आता मी आतमध्ये येताना बघितली. खूप छान मूर्ती आहे ती. तुम्ही मूर्ती नक्की बघा आणि बाहेर डिस्प्लेच्या इतरही मूर्त्या तुम्ही नक्की बघा. चला तर या मित्रांनो. हे बघा डिस्प्लेच्या मूर्त्या त्या. आणि हे बघा ही काळाचौकीचा महागणपतीची मूर्ती आहे गेल्या वर्षीची. सेम अशाच प्रकारे मूर्ती होती. मस्त मूर्ती आहे मित्रांनो. आणि पाठी पण बघा ही मूर्तीसुद्धा बघा. पुण्याची दगडूशेठ हलवाईची गणपतीची मूर्ती असते एका ठिकाणी तशी मूर्ती आहे ही. मित्रांनो आपण पुन्हा एकदा शॉपमध्ये आलो आणि तुम्हाला बाकीच्या इतर मूर्त्या दाखवतो. जे बघा ते खाली ठेवलेल्या मूर्त्या आहेत त्या देखील सुंदर आहेत. त्या पण तुम्हाला दाखवतो मी. या हे बघा मित्रांनो मस्त मूर्त्या आहेत. हे बघा
तर मित्रांनो, आपण अशा फार अशा सुंदर बापांच्या मूर्त्या बघितल्या जे होते श्रेया आर्ट्समध्ये गणेश संकुलमध्ये. मित्रांनो, फार सुंदर बापांच्या मूर्त्या आहेत. आणि आता आपण ना मित्रांनो सध्या इथून निघतो आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर आणि ॲड्रेस मेन्शन केलेला आहे. ज्या आवडलं तर मित्रांनो त्यांना कॉल करा किंवा स्वतः इथे गणेश संकुलला या तुम्ही. करी रोडच्या बाजूलाच आहे. करी रोडचा ब्रिज उतरतो मित्रांनो, तिकडेच आहे. आता काय माहिती खोकलो मी, व्हिडिओ ही कट करू शकत नाही कारण का आता सारखं मला खोकला येईल कारण का तब्येत मला स्टार्टिंगला सांगितलं थोडी खराब आहे. मला मी फटाफट व्हिडिओ आज शूट केला मित्रांनो. आवडला असेल ना व्हिडिओ मित्रांनो प्लीज एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागेवरती एका नवीन शॉपमध्ये. तर सर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि आता जय शिवराय.